शेवट तो भला शेवट तो भला माझा बहु गोड झाला। आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा। परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिल्या। आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा। तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी। आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा। मस्तक असो दीन रजनी मस्तक असो दीन रजनी श्री ज्ञानदेवा चरणी ज्ञानदेवा गेला जगासी उपकार गेला जगासी उपकार कार्याले नारी नर कार्याले नारी नर कार्याले नारी नर कार्याले नारी नर कार्याले नारी नर। गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं। प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे संतांची या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका। नीलांबुज श्यामलो कोमलांगम सीता समारोह पितवाम भागम। पानो महासाय यत चारु चापम नमामि रामं रघुवंशनाथम। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर। जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या। शेवट तो भला शेवट तो भला माझा बहु गोड झाला।
आलो निजाचा माहिरा, बेटी रखुमाईच्या वरा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे सकलकंठ भूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा गाथ्यातील अत्यंत महत्वाचा 4 चरणाचा अभंग प्रस्तुत चिंतन रूपी सेवेकरता निवडला. विठाला एका नैमित्तिक कार्यक्रमाकरता तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. सर्वांना माहिती आहे, परंतु वक्ता या नात्यानं 2 शब्दाचा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, ज्यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं, ज्यांच्या बाबतीत तुम्हाला वेगळा परिचय करून द्यायची गरज नाही. एक आजाद शत्रू जीवन जगलेला माणूस महाराज म्हणजे आमचे सुरेश महाराज. डायरेक्टर साहेब बर का, मला वाटत नाही त्या माणसाचं कोणासोबत वैर असेल म्हणून. विठाला विठाला वा वा, त्या माणसाचं वैर कुणासोबत असेल बुवा असं मला अद्याप तरी मला कधी जाणवलं नाही, भासलं नाही. याचे सगळे तुम्ही जण या ठिकाणी जिवंत उदाहरण आहात. ते आपल्यातून जाऊन आज बरोबर 1 वर्ष पूर्ण झालंय. कैलासवासी सुरेश दत्तात्रय बुऱ्हाडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं, कशा करता वर्ष श्राद्ध करायचं जरासं ध्यान देऊन ऐका बरं का. 1-सव्वा तासामध्ये मला जेवढं तुम्हाला चांगलं चिंतन द्यायचं तेवढं मी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. यत क्रियते इति श्राद्ध, जे श्रद्धापूर्वक अंतःकरणानं तुम्ही आम्ही करतो त्याला श्राद्ध असं म्हणतात. विठाला आणि म्हणून त्यांच्या परिवारातील असणारे आदरणीय त्यांचे चिरंजीव, त्यांच्या कन्या, त्यांचे जावई, त्यांचे भाऊजाई, त्यांचे परिवार सर्वच या ठिकाणी मोठ्या श्रद्धायुक्त अंतःकरणाने उपस्थित आहेत. त्यामध्ये असणाऱ्या आमच्या आदरणीय श्रीमती मंगल सुरेश बुऱ्हाडे, त्यांच्या पत्नी आहेत श्री विष्णुपंत पांडुरंग बुऱ्हाडे चुलते आहेत, श्री भारत रमेश बुऱ्हाडे पुतणे आहे, आणि सौभाग्यवती पूजाताई अमोल अंबिलवादे कन्या आहेत, श्रीमती कल्पना सुरेश रमेश बुऱ्हाडे भाऊजाई आहेत, आदरणीय आमचे परमार्थ स्नेह असणारे आमचे सन्मित्र श्री विकास सुरेश बुऱ्हाडे चिरंजीव आहेत, सौभाग्यवती प्रीतीताई स्वप्नील डहाळे कन्या आहेत, आणि सौ निर्मला गोपाळ मावळे बहीण आणि सौ शोभा अनिल कुलते या भगिनी आहेत. असा समस्त बुऱ्हाडे परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. या परिवाराच्या माध्यमातून आदरणीय सुरेश मामांना या ठिकाणी शेवटची आदरांजली वाहण्याकरता तुम्ही आम्ही उपस्थित आहोत. शास्त्र असं वर्णन करतं, त्या परिवारातील असणाऱ्या चिरंजीवानं, त्या परिवारातील असणाऱ्या कन्येनं आपल्या पितरांच्या प्रित्यर्थ असणारा हा स्मृतिदिन सोहळा साजरा करत असताना, पिंडदान सोहळा साजरा करत असताना तो सावध राहून केला पाहिजे. शास्त्र वर्णन करतं, आगच्छन्तु महाभागाः आगच्छन्तु महाभागाः विश्वदेवो महाबलः ये हत्र विहित श्राद्धे सावधानात भवन्तु ते. त्या परिवारात सावध राहिलं पाहिजे. सावध राहण्याकरता या परिवारानं अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले महाराज. त्यामध्ये हरिकीर्तन असेल, ज्ञानदानाचं कार्य असेल, पिंडदानाचं कार्य असेल, अनेक प्रकारचे कार्य या परिवाराच्या माध्यमातून आज होणार आहे. आणि निश्चितच त्यांना माझ्या श्री परमात्म्याच्या चरण कमलावरती जागा मिळणार आहे महाराज. कारण असे माणसं फार थोडे या भूतलावरती येतात. असे म्हणजे कसे, जे आजाद शत्रू असतात. आजाद शत्रू म्हणजे मरेपर्यंत वैर नाही. विठाला 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 विठाला. बर का दळे पाटील, मी जरी उभा असलो तरी परंतु माझा आवाज बसलेला, एवढी काळजी घ्या बरं का. असा आवाज बसलेला आहे. फार थोडे लोक या सृष्टीवरती असतात महाराज आजाद शत्रू. त्यापैकी एक मामा, बऱ्याच वेळेला त्यांचा संपर्क या ठिकाणी माध्यमातून आलेला आहे. त्यांचं गावात दुकान होतं, ती सायकल असायची, खांद्यावरती एक नॅपकिन असायची आणि सतत हसतमुख असायचा चेहरा. आजही तो चेहरा जर तुम्ही थोडंसं इमॅजिन केलं तर तुमच्या सहजासहजी तो चेहरा लक्षात येईल महाराज.
सांगायचं तात्पर्य एकच आहे, कुणाच्या निमित्तानं श्राद्ध कर्म होतं, कुणाच्या निमित्तानं पुण्यस्मरण होत असतं. जे लोक खरोखर खऱ्या अर्थाने या सृष्टीमध्ये आल्याच्या नंतर काहीतरी देव कार्य करून आपल्या परिवाराला सुसंस्कारित करून आणि आपल्या परिवाराची यथार्थ अशी सेवा करून यथार्थ असं संस्कार प्रदान देऊन त्या परिवाराला योग्य मार्गक्रमणानं जो दिशा दाखवतो जो पिता, त्यांच्याच निमित्तानं पुण्यस्मरण होतं. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबरायांनी या अभंगाच्या माध्यमातून जिवंतपणी शेवट गोड कसा झाला याचं सुंदर असं विवेचन केलं. महाराज म्हटले माझा शेवट गोड झाला परंतु तो जिवंतपणे. आता हा जो अभंग आहे, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, हा काय महाराजांनी वैकुंठ गमन केल्याच्या नंतर लिहिलेला नाही बर का. हा अभंग महाराजांचा असणारा हयातीतला अभंग. काय अनुभव आला असेल जगद्गुरु तुकोबरायांना, तुकोबरायांच्या जीवनामध्ये अशी काय घटना घडली का तुकोबरायांना म्हणावं वाटलं शेवट तो भला माझा बहु गोड झाला. काय घटना असेल बुवा, त्या सगळ्या घटना आपल्याला राहिलेल्या तास सव्वा तासामध्ये पाहायच्या. येणाऱ्याला येऊ देत चला, बसणाऱ्याला बसू देत चला. तुम्ही फक्त समोर लक्ष द्या आणि एक चित्त देऊन कीर्तन ऐका. विठाला विठाला या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला असा एक जीव नाही काशीनाथ महाराज की तो मेलाच नाही. प्रत्येकाला जायचंय. किती जन्म झाला फेरा गणित नाही जीता तारा पडिलो आवर्ती गोवरा बहुता थोरा ओळसीला किती जन्म झाला काय प्रमाण दिलं महाराज चौकड्याचं. मी एक प्रमाण चालू करून दिलं, तुम्ही का अभंग म्हटले. असे मला गायक लोक पाहिजे बरं का. त्या कीर्तनाकरता उपस्थित असणारे हे सर्वच फार दिग्गज माणसं आहेत महाराज. आणि तुम्हाला असं वाटेल महाराज प्रत्येक वेळेला कीर्तन असतात, प्रत्येक वेळेला तुम्ही गायक वादक सांगत असतात, परंतु या प्रत्येकाच्या आलेला प्रत्येक व्यक्तीच्या संबंधानं आदरणीय सुरेश मामांचा एक वैयक्तिक संबंध होता. हे त्यांनी आल्यावर आम्हाला सांगितलं. माणसं किती दिवस जगले याला फार महत्व देऊ नका, माणसं कशी जगले याला विशेष महत्व. आता या ठिकाणी उभ्या महाराष्ट्रभर ज्यांचा आवाज प्रसिद्ध आहे महाराज आदरणीय काशीनाथजी महाराज टेकाळे, स्वर अलंकार संगीत विशारद महाराजांच्या चरणावरती दंडवत प्रणाम करतो मी. फार गोड आवाज आहे महाराज, अगदी तार सप्तकातला आवाज आहे. एवढा उंच आवाज, असं वाटतं कदाचित मंडप फाटतो की काय, परंतु त्यांचा आवाज फाटत नाही. एवढा गोड आवाज आहे महाराज. भगवंत थोड्या लोकांना अशी देणगी देत असतो बरं का. महाराजांना या ठिकाणी मी प्रणाम करतो. दुसरे आदरणीय गायनाचार्य आमचे सन्मित्र शशिकांत महाराज शिंदे, गोड आवाज आहे, अगदी गोड चाली त्यांच्याकडे आहेत.
आदरणीय दुसरे गायनाचार्य आमचे सन्मित्र प्रकाशजी महाराज वाघुले, फार दुरून आले महाराज, थेट बाबुळखेडा, गोगलगाव बाबुळखेडा तिकून आले. आपल्या गावातील असणारे परमेश्वर मामा, ज्यांनी आता हे परमेश्वर मामा असतील, जनाकाका असतील, आदरणीय कंकतात्या असतील, आमचे अशोक मामा असतील, या बाजूला भानाभाऊ जंगले असतील, आदरणीय आमचे भोसेब मामा असतील, आदरणीय विकास भाऊ असतील, आदरणीय अण्णा पाटील असतील, भारत महाराज जंगले, अमोल महाराज जगताप, विनेकरी ढोबळे महाराज, ही सगळे मंडळी असे आहेत महाराज. एका हुनी बळी रे, एकही माणूस सामान्य नाही बरं का यात. हा, या लोकांचं नाव घ्यायचं कारण एकच आहे महाराज, यांनी गेल्या अनेक वर्षभर या गावातील असणारा परमार्थ टिकवण्याकरता त्यांचं अत्यंत महत्वाचं योगदान. मग त्यामध्ये वर्षश्राद्धाचं कीर्तन असेल, 10व्याचं कीर्तन असेल, 13व्याचं कीर्तन असेल, महिने असतील, पाची असेल, बारीचा कार्यक्रम असेल, घर बांधायचं कीर्तन असेल, घर पाडायचं, काही दिवसांनी होणार आहे. लोक घर बांधायचे कीर्तन करते, बऱ्याच ठिकाणी आम्ही ऐकलं महाराज घर पाडायचं सुद्धा कीर्तन चालू होतील इकडं. पण ते अनेक प्रकारचे कीर्तन असतील, भजन असतील, या माध्यमातून हे सगळे भजनी मंडळ या ठिकाणी करत असतात. माझ्या समोर उपस्थित असणारे आदरणीय मुळा कारखान्याचे डायरेक्टर आदरणीय संजू पाटील जंगले असतील, आदरणीय दत्तूभाऊ घोलप असतील, आमच्या गावातील आमचे ज्येष्ठ भजनी आदरणीय गंगा तात्या असतील, आमचे सुनील तात्या असतील, सर्वच मंडळी मोठ्या प्रेमानं, आदरणीय दुसरे डायरेक्टर मुळा कारखान्याचे दाम पाटील टेमक असतील, सर्वजण अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या परिवारानं केलेला हा अत्यंत गोड सोहळा, अत्यंत देखणा सोहळा, खऱ्या अर्थानं त्यांच्याविषयी असणारा हा कृतज्ञता सोहळा. विठाला जगद्गुरु तुकोबरायांनी वर्णन करावं, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, पडिलो आवरती भोवरा, बहुता थोरा ओळसिये, वाढिलो परीने नती बुद्धी, वाढिलो परीने नती. अरे किती वेळेला जन्म यायचं, किती वेळेला मरायचं. पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम, यह संसारे खलदुस्तारे, कृपया पाहे पाहे मुरारे, भज गोविंदम भज गोविंदम, गोविंदम भजे मूढमती. किती वेळेला जन्माला यायचं, किती वेळेस मरायचं, तुमच्या आमची हीच चालू आहे महाराज. 184 योनी फिरून तुम्ही आम्ही या ठिकाणी मनुष्य देहाला प्राप्त झालेलो. परंतु एक लक्षात असू द्या, या मनुष्य देहाला आल्याच्या नंतर तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर काय महत्वाचं आहे, तर तो महत्वाचा विषय एकच आहे, तो म्हणजे परमार्थातला प्रयत्न. विठाला संसारा करता प्रयत्न करावा लागत नाही महाराज. संसार हा प्रारब्धान होत असतो. संसार कशाने होतो? संसार प्रारब्धान होत असतो महाराज. आता काय प्रारब्ध आहे महाराज शेतकऱ्याचं, आता थांबलं पाहिजे तिने, अशी विनंती. आपली विनंती म्हणजे काय मोदीची विनंती ना. तिथं मोदी साहेबांनी जरी सांगितलं महाराज, त्याच्या काय मनात असेल ते माहिती नाही, हे आपल्याला सांगता येणार नाही. पण या श्राद्धाच्या निमित्तानं, आदरणीय सुरेश मामांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मी एक वाक्य तोला मोलाचं जरूर बोलेन. आज या सृष्टीमध्ये भगवंतानं सगळ्यात जास्त सहनशक्ती जर कुणाला दिली असेल तर तो फक्त माझा शेतकरी राजा. विठाला विठाला अरे काय आघात आहे त्या शेतकऱ्यावरती महाराज. आपण जरासं पाहिलं, आता आपल्याच गावातलं उदाहरण घ्या, तुम्हाला कशाला बीडचं उस्मानाबादचं सांगू. काही काही शेतकऱ्यांच्या एक पहिली वेचणी सुद्धा झाली नाही जगदीश, तरी सुद्धा हा असणारा भगवंताचा निर्णय अजूनपर्यंत थांबायला तयार नाही. पण देवाला सुद्धा चॅलेंज करणारा वर्ग म्हणजे शेतकरी महाराज अजून हटला नाही महाराज. त्या कापसाच्या पार वाती झाल्या. वाती कालपर्यंत असं वाटत होतं महाराज, आता जर पाऊस आला तर त्या बोंडाला असणारा कापूसच त्या बोंडाला राहणार नाही, तो खाली गळून जाणार. ही परिस्थिती महाराज, ही वास्तविकता आहे. परंतु एक लक्षात असू द्या, जीवन जगत असताना तुम्हा आम्हाला प्रयत्न करायचा आहे परमार्था करता.
आणि जीवन जगत असताना तुम्हाला आम्हाला संसार हा करायचा आहे प्रारब्धाकरता. कारण प्रारब्धाचा जर विषय घेतला तर देह तव आहे प्रारब्धाधीन, तुकोबरायांचे शब्द आहे. देह हा प्रारब्धाच्या अधीन आहे, परंतु देह जरी प्रारब्धाच्या अधीन असला महाराज, संसाराकरता जिवंत प्रयत्न करायचा. आणि जिवंत प्रयत्न संसाराकरता केल्याच्या नंतर त्याच्या जीवनामध्ये अशी स्थिती प्राप्त होती का एक दिवस त्याच्या मुखातून सुद्धा म्हणावं, त्या व्यक्तीला म्हणावं वाटेल, शेवट तो भला. संसाराचा प्रयत्न एवढा दिव्य असला पाहिजे की तुमच्या आमच्या परमार्थातल्या प्रयत्नामध्ये आपल्याला त्या प्रभू परमात्म्यानं कधीतरी साक्षात्कारित करावं. देवाचं कधीतरी तुम्हाला आम्हाला ध्यान व्हावं. आणि देवाचं ध्यान झाल्याच्या नंतर तुमच्या आमच्या जीवनात खऱ्या अर्थानं आपला शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. एक लक्षात असू द्या, जिवंतपणी शेवट कोणाचा गोड झाला तुम्हाला जरासं उदाहरण सांगून जाईल मी. श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय महाराजांचं दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, रात्रही न कळे दिवसही न कळे, अंगी खेळे दैवत, रात्रही न कळे. रात्रही कळत नसेल तुकोबरायांना, दिवसही कळत नसेल. रात्रंदिवस जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनात फक्त भजन होतं. आणि भजन करता 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 जगद्गुरु तुकोबरायांनी कधी भामचंद्र डोंगरावरती जावं, कधी गुरुडेश्वराच्या डोंगरावरती जावं, कधी असणाऱ्या जगद्गुरु तुकोबरायांनी देहू मंदिरातील असणाऱ्या त्या शिळेवरती बसावं आणि त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करावं. गोविंद 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 मना मना लागलिया. जगद्गुरु तुकोबरायांच्या अंतःकरणाचा विषय भजन होता महाराज. बरं का, भजन ही फार मोठी साधना आहे महाराज. किती मोठी साधना आहे भजन सांगू तुम्हाला. आमचे गुरुवारी आदरणीय रामेश्वर महाराज कंटाळे सर नेहमी सांगायचे, पाठात आम्हाला एक उदाहरण द्यायचे, काशीनाथ महाराज. भजन एवढी मोठी साधना आहे. सर आम्हाला नेहमी सांगायचे, सर म्हणायचे, तुम्ही जर कधी मुरारी बापूंचं नाव ऐकलेलं असेल, संत मुरारी बापू, त्यांच्या कथा असतात महाराज युट्यूबला, याला त्याला राष्ट्रीयकृत संत आहेत, ते आंतरराष्ट्रीय संत आहेत. ते मुरारी बापू जर कधी त्या प्रभू परमात्म्याचं भजन करायला लागले तर त्यांचं नुसतं राधे राधे हे भजन किमान 5 तास चालतंय महाराज. किती ऐकताय ना तुम्ही सर्वजण? आवाज येतो पाठीमागे? खंडोप्पा आवाज येतो का? व्यवस्थित येतो ना? किमान 5 तास भजन चालायचं. माझा प्रश्न बसलेल्या मंडळींना हाय, आपण देवाचं नाव देऊ शकतो किती वेळेस होतो? काय अनुभव आहे आपला? अरे देवानं आपल्या करता उभं राहण्याकरता त्या देवाला सुद्धा आपण काहीतरी देणं लागतंय. ही जिवंत साधना जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनात होती. संत मुरारी बापू महाराज भजन करायला लागले तर 5 तास नुसतं राधे कृष्ण गोपाल कृष्ण, राधे कृष्ण गोपाल कृष्ण. आणि कधी त्यांच्या दोन्ही असणाऱ्या नयनातून अश्रू व्हायला लागतील हे त्यांना सुद्धा कळत नसायचं. एवढं भजन दिव्य होतं महाराज मुरारी बापू. नेहमी सर आम्हाला सांगत होते. आणि म्हणून एक करा, भजन जरी करत असाल तुम्ही, देवाला आळवत जरी असाल, अहो त्या मीराबाईचं थोडस उदाहरण जर तुम्ही डोळ्यासमोर घेतलं, मोठ्या घरातली होती महाराज. आता इथं बसलेल्या काही माता भगिनी म्हणतील, महाराज एवढ्या लोकात कस काय आम्ही भजन म्हणायचं, टाळी वाजवायची, पावली खेळायची? हा गिराईक धडचं नाही ना आमचं. घरी गेल्यावर जर म्हणले लई संतीन झाली होती, मग काय करायचं? प्रश्न आहे महाराज. भीती वाटते ना. भजन करण्याकरता काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. काय होतं भजनानं सांगू तुम्हाला. ज्यांच्या निमित्तानं आज तुम्ही आम्ही पुण्यस्मरण करत होत ना, त्यांचा असणारा वैकुंठाचा मार्ग सोपा होतो. ज्ञानदेव म्हणे झाला हरी
घरी गेल्यावर मावशीला म्हणावं माई दिष्ट काढीत जा. मंडईला सांगितलं तरी हरकत नाही. विठाला विठाला ज्ञानदेव म्हणे झाला हरिपाठ. काय भजनाची साधना. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. तुमच्या आमच्या पूर्वजांना वैकुंठाचा मार्ग सोपा करण्याकरता. आता वैकुंठ तसा दुर्लभ सांगितला मार्ग. हा, वैकुंठ हा दुर्लभ आहे, परंतु भजनानं तो सुलभ होतो. माऊली ज्ञानोबरायांचा हरिपाठ तुम्ही जरासं ध्यान देऊन वाचत जा. आपण महाराज हरिपाठ, पण हरिकड पाठ आहे आपली. हरिपाठ नाही आपण करत नाही. हरिकड काय करतो आपण? हरिकड पाठ आहे महाराज. हरिपाठ जर असता तुमच्या आमच्या जीवनामध्ये, तर मला असं वाटतं आपण नित्य भजनामध्ये राहिलो असतो. तशी महाराज या आपल्या पंचकृषीला फार मोठी परंपरा. आदरणीय ब्रह्मीभूत गुरुनाम गुरु वैकुंठवासी ब्रह्मीभूत बाबा बन्सी महाराज तांबे, आदरणीय बाबांनी खऱ्या अर्थाने या परिवाराला खूप असा उपकाराचा ठेवा दिला महाराज, बर का. गुरुवर्य बन्सी महाराज तांबेंनी या परिवारावरती, या पंचकृषीवरती एवढे आगाध उपकार आहे बाबांचे. एवढे उपकार आहेत की घराघरामध्ये ज्ञानेश्वरी काय आहे, घराघरामध्ये भजन काय आहे, घराघरामध्ये हरिपाठ काय आहे, घराघरामध्ये सत्सत विवेक बुद्धी काय आहे, या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार सद्गुरू बाबांच्या माध्यमातून तुमच्या आमच्यापर्यंत आलेला. त्यापैकी बरेच या ठिकाणी बसलेले बरेच साक्षीदार आहे त्या घटनेचे, बरेच जण. आणि म्हणून भजन केल्याच्या नंतर पूर्वजांचा वैकुंठाचा मार्ग मोकळा होत असतो, सुलभ होत असतो. आणि एक लक्षात ठेवा, या जीवात्म्याच्या संबंधानं जर तुम्ही मोहमाया धरून अंतःकरणामध्ये जर दुःखी होत असाल, तर भगवंताचे दिव्य शब्द ऐका महाराज. नैनम चिंदंती शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः अच्छद्यो यमदाह्योय मक्लेद्यो शोषयेव च नित्य सर्वगतस्तानो रचलोयम सनातन. हा विठाला विठाला श्रीमद भगवद्गीतेतील मी 2 महत्वाचे श्लोक तुमच्या समोर ठेवले होते महाराज. या जीवात्म्याच्या संबंधानं कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी नियम लागू होणार नाही, कारण हा जीवात्मा रचलोयम सनातन, हा सनातन, हा नित्य आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद करणं शक्य नाही. मग जीवात्म्याच्या संबंधानं जर भेद करणं शक्य नसेल, तर या जीवात्म्याच्या संबंधानं देवापर्यंत जाण्याचा एखादा मार्ग असेल ना महाराज, तो आम्हाला सांगा. तो मार्ग 7व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय सांगतात. ज्ञानोबरायांनी चिंतन करावं. ये रतनु मनु प्राणी जे अनुसरले माझी याची वाहनी, ते देहाच्या निर्वाणी मीची होती. विठाला ज्ञानोबराय चिंतन करतात. हे रतनु मनु प्राणी जे अनुसरले माझी याची वाहनी, ते देहाच्या निर्वाणी मीची होती. देहाचं निर्वाण होत असताना म्हणजे देह ठेवत असताना त्याच्या मुखारविंदातून जर कदाचित माझं नामस्मरण घडलं, तर तो जीवात्मा माझ्या परमपदाला प्राप्त होतो. याचं गोड विवेचन तुकोबराय सुद्धा करतात. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा म्हणे सुखा पार नाही, पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही, पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही, पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही.
अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. मरणाच्या वेळेला नाम येणं महत्वाचं आहे. अंतकाळीच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यत प्रयाती समद्भावम यास्ती नास्त्यत्र संशयः. देवाचं नाव मुखाला येण्याकरता सुद्धा अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं प्रमाण सारेच्या पाठ बर का. देवाचं नाव मुखाला येण्याकरता अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं. अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरिपैठा होय. नाम मुखाला येण्याकरता अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं. परंतु ते नाम घेत असताना अंतःकरणामध्ये प्रेम असणं याच्याकरता अनंत जन्म घ्यावे लागतात. विठाला 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 विठाला. कदाचित नाम मुखाला येईल महाराज, परंतु ते नाम घेत असताना प्रत्येकाच्याच अंतःकरणात प्रेमच असेल. यामध्ये फरक आहे महाराज, फरक आहे ना. साधं व्यवहारातलं उदाहरण घ्या. एखादी सासू जर आपल्या सुनेला काम सांगितलं तर ती सांगण्याची ट्युनिंग आणि आपल्या मुलीला काम सांगण्याची ट्युनिंग यात फरक आहे का नाही. तुम्हाला कळलं असं उदाहरण दिलं. मी काही इथं पंचीकरणाचा श्लोक नाही सांगितलं है का नाही. अहो सासूसाठी रडे सून भाव अंतरीचा भिन्न. सासूसाठी सून पण रडते महाराज आणि लेक पण रडत असते. परंतु त्या दोघींच्या अंतःकरणातला भाव वेगवेगळा असतो. एखादी सून रडताना सासू करता कदाचित अंतःकरणापासून नसल रडत, इथून रडत असेल. परंतु जगाच्या पाठीवरती आपली आई गेल्याच्या नंतर तिची जी मुलगी आहे ती मनापासूनच रडणार आहे. विठाला देवाचं नाव मुखाला येईल यात नवल नाही महाराज. परंतु ते नाम मुखाला आल्याच्या नंतर त्या नामात प्रेम असणं यामध्ये तुम्हाला आम्हाला फरक दिसू शकतो. यामध्ये शंका आहे महाराज. आणि म्हणून कधीतरी देवाचं नाव आपण रोज घेतो महाराज, पण कधीतरी प्रेमानं घेऊन पहा, प्रेमानं घेऊन पहा. त्या महाराज ते वृंदावनचे एवढे गोड भजन आहेत. आम्ही ऐकत असतो, आपणही ऐकतो, पण आपल्या थोड्याशा मालिका महत्वाच्या आहेत त्यामुळं त्या भजनाला एवढा वेळ मिळणार नाही आपल्याला. परंतु ऐका महाराज, त्या वृंदावनचं एवढं गोड भजन आहे. ते प्रेमानंद महाराजांच्या आश्रमामध्ये एका भक्तानं गायलेलं भजन आहे बरं का. ते म्हणतात ना, जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं वो प्रेम निभाना क्या जाने जो प्रेम गली. एकदा साऊंड सिस्टीम वाल्या करता टाळ्या वाजवा. वा जगदीश भाऊ धन्यवाद. विठाला 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 विठाला. हे जमलं पाहिजे महाराज, याला म्हणायचं समय सूचकता. आता जगदीश दळे हा माणूस महाराज जवळजवळ नगर जिल्ह्यातल्या कीर्तनकाराच्या गळ्यातल्या ताई दे बर का. एवढं समर्पक आहे महाराज. अगदी जिथल्या तिथं बास गेन ट्रबल नाही तर गाडी भर सिस्टीम वाले पाहिले आम्ही, पण काही चव नाही. हा डब्याचे डबे मसाला पण चव नाही कशाला, अशी ती गंमत. आणि म्हणून एक ध्यानात असू दे, ही समय सूचकता जमली पाहिजे. प्रेमानंद महाराजांच्या आश्रमामधलं भजन होतं महाराज, जो प्रेम गली में. अरे प्रेमाच्या त्या गल्लीतून तुम्ही जर गेले नाही, तुम्हाला प्रेम आहे काय काय कळणार आहे महाराज. देवाविषयी अंतःकरणामध्ये प्रेम असेल, देवाविषयी जर भावना असतील, ती भावना जगद्गुरु तुकोबरायांच्या अंतःकरणात होती. ते प्रेम जगद्गुरु तुकोबरायांच्या भजनामध्ये होतं. आणि ती प्रेमाची शिदोरी घेऊन जगद्गुरु तुकोबरांनी रात्रंदिवस भजन करावं. घोरड्याश्वराच्या डोंगरावरती, भामचंद्र डोंगरावरती तुकोबरायांचं भजन चालू होतं. नारायण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रात्रंदिवस भजन होतं महाराज, रात्रंदिवस भजन होतं. जगद्गुरु तुकोबरायांच्या पत्नीनं सांगितलं, हो काय तुम्हाला त्या पांडुरंग परमात्म्याचं वेड लागलं. अहो कधीतरी तुम्ही आमच्या प्रपंचाकडे लक्ष द्या. तुम्हाला मुलं आहेत, तुम्हाला बायका पुरे, सगळा परिवार तुमच्या पाठीमागे आहे. परंतु जगद्गुरु तुकोबरांनी कधीच असणारं आपल्या परिवाराला महत्व दिलं नाही बरं का. जगातले एकमेव संत होऊन गेले महाराज की जगद्गुरु तुकोबराय
ते संत एवढ्या उच्चतम कोटीला होऊन गेले की ज्या संतांच्या चालू कीर्तनामध्ये त्यांच्या कानावरती बातमी आली, महाराज ओ तुकोबराय, ओ जगद्गुरु तुकोबराय, तुमची पत्नी वारली हो पत्नी. महाराज तसूभर सुद्धा तुकोबरांच्या चेहऱ्यावरती काही बदल झाला. तसूभर सुद्धा जगद्गुरु तुकोबरांनी महाराज सावकारकी होती, जहागिरी होती, फुगिरी होती, सगळ्या गोष्टी होत्या, रुबाब होता. असा दुष्काळ आला महाराज. दुष्काळ याटीला द्रव्य नेला मान, श्री एक अन्न अन्न करता मेली. एवढा दुष्काळ पडला तुकोबरांच्या जीवनामध्ये. द्रव्य गेला, मानपान गेलं. तुकोबरांना पहिले तुकशोट म्हणायचे महाराज, तुकशेट. पैसा असल्यावर माणसं जवळ येतात बरं का. तुमचा काय अनुभव आहे आम्हाला माहित नाही, पण असं बहुतांशी पाहायला मिळतं. एक हिंदी पण म्हणे महाराज, काशीनाथ महाराज, ए पैसे तेरे तीन नाम, परशा परशु परसराम. जरा चांगले पैसे असले ना महाराज तर परसराम शेठ म्हणतो आपण, त्याच्यापेक्षा थोडे कमी झाले तर परशु भाऊ म्हणतो, आणि पारच ढासाळला तर त्याला परशा म्हणतो. ही परिस्थिती महाराज एक लक्षात असू द्या. जगद्गुरु तुकोबरांनी सांगितलं, माझ्या जीवनामध्ये बायको मेली, बरे झाले देवा निघाले दिवाळे, 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 बरे अरुकाळे फिरा गेले, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे अरुकाळे फिरा गेली, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे. अरे पत्नी मेल्याच्या नंतर कोणी म्हणाल का बरं झालं? तुम्ही म्हणता का? हा, आपल्याला जर आपली पत्नी कोणाची मरू नये महाराज, पण पत्नी वारल्या, पत्नी गेल्याची घटना जर आपल्या कानावरती आली तर आपण म्हणू का बरं झालं? काय विलक्षण जीवन असेल महाराज तुकोबरायांचं. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे दुष्काळी पीडा गेली. अरे माझी पीडा गेली म्हणले तुकोबरा. जगद्गुरु तुकोबरांनी सांगितलं, मी रात्रंदिवस भजन करता करता माझ्या अंतःकरणातली एकच इच्छा आहे, मला त्या पांडुरंग परमात्म्यानं दर्शन द्या. बरं का, ही अंतःकरणातली इच्छा पाहिजे. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त. पुसावे से हे जीवाले, 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 जे जबे दयाले, पुसावे से हे जीवाले, जे जबे जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज, काय लाज राखील. देवानं कृपा करावी, देव भेटला पाहिजे. अंतःकरणात जिज्ञासा होती महाराज, तळमळ होती. तुकोबराय रात्रंदिवस भजन करायचे. तुकोबरायांची पत्नी त्यांना नको ते बोलायची महाराज, नको ते बोलायचे. एक दिवस जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये एवढी क्रांती झाली. मला पहिल्या चरणाकडे यायचं बरं का, थोडस ध्यान देऊन आहे. तुकोबरायांच्या जीवनातली क्रांती आहे का,
जगद्गुरु तुकोबरायांनी भजन करता करता आपल्या पत्नीला सांगितलं, आवले ए आवले म्हणे, जरासं ऐक म्हणे माझं. अगं रात्री साक्षात देव माझ्या स्वप्नात आले आणि देवानं मला सांगितलं तुकोबराय मी तुम्हाला घेण्यासाठी येणार आहे. आवलीनं ऐकलं महाराज तुकोबरायांच्या पत्नीनं. आता जिला खरं वाटन तिला पत्नी म्हणता येईल का? नाही तर बसलेल्यापैकी साऱ्याचा अनुभव असेल महाराज. पहिल्यांदाच सांगितलं तिला खरंच वाटलं, असं झालंच नाही. तिला पत्नी म्हणता येणार नाही महाराज. सहजासहजी विश्वास ठेवत नाही बाय. एकानं काय केलं मग, आमचे एक मित्र आहे आळंदी, ते फार गोड दृष्टांत सांगतात. एकानं कौतुकानं असे थोडीशी बारीक कटिंग करून आला आणि बायकोला म्हणला, खरे म्हणे थोडी बारीक कटिंग केल्यामुळे मी जरा तरुणच दिसायलो. ती म्हणे चप्पी करून यायची ना, मग बाळातले दिसला असतात. तिला नवल आहे, बायकोला नवल नाहीये. आई साहेबांना सुद्धा हीच घटना होती. तुकोबरायांनी काही सांगू द्या, देव ते देवन तुम्ही आपले गोंधळ घाला म्हणे, आम्हाला सांगू नका. कालच माझ्या भावानं व्यालेली म्हैस आणून दिली. आता कुठंतरी दूध तूप खाण्याचे दिवस आले, तुमचं चाललं चला वैकुंठाला, चला वैकुंठाला. हा काय वैकुंठाला जाण्याचा वेळ आहे का म्हणे? आता मला चांगला प्रपंच करायचा, नेटका प्रपंच करायचा. नाही ऐकलं महाराज तुकोबरायांचं. तुकोबरायचं ऐकलं नाही. तुकोबरायांना वाटलं आपण आता बायकोनं नाही ऐकलं, आपण थोडस देहू गावात जाऊ. आणि आपले सवंगडी आहेत महाराज भजनातले. जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये 14 टाळकरी होते बरं का. त्या 14 टाळकऱ्यांना आपण म्हणू, देव मला नेण्यासाठी येणार आहेत, चला वैकुंठाला. हा कदाचित आपण ठेवलेला प्रस्ताव ते मान्य तरी करतील. त्यांना वाटायचं तुकोबरायांच्या जीवनामध्ये विलक्षण जिज्ञासा होती महाराज, विलक्षण जिज्ञासा. तुकोबराय देहू परिसरामध्ये येतात आणि देहू परिसरामध्ये आल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबरायांनी याला त्याला सगळ्यांना भेटावं. यानं त्या प्रकारानं प्रत्येकाची वैयक्तिक गाठ भेट घेऊन प्रत्येकाला सांगावं, चला माझ्या बरोबर वैकुंठाला, मला घेण्यासाठी देव येणार आहेत, चला वैकुंठाला, चला वैकुंठाला. तुकोबरायांच्या शब्दावर कोणी विश्वास ठेवला नाही महाराज बरं का. लोक म्हणे आतापर्यंत भजन करत होते, ठीक होते म्हणे, पण आता तर वैकुंठाला चला म्हणायला लागले. तुकाराम महाराज पागल झाले म्हणे. महाराज जगद्गुरु तुकोबराय पंचम वेद निर्मात्याला लोक त्या काळात पागल म्हटलेले आहेत. आता त्याच गाथ्यातले 2-4 अभंग पाठ करून आम्ही कीर्तन करतो, आम्हाला लोक चांगलेच म्हणत असतील असं नाही. खरं बोलले महाराज तुम्ही. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये एवढी विलक्षणता असताना देखील तुकोबरायांना लोक तुकोबरायांना वेड लागलं म्हणाले, नको नको ते बोलायला लागले. जगद्गुरु तुकोबरायांनी आता त्यांची ऐकण्याची सीमा संपून गेली महाराज. जगद्गुरु तुकोबराय एकांतामध्ये गेले आणि जगद्गुरु तुकोबरायांनी त्या प्रभू परमात्म्याचं चिंतन करावं. प्रभू परमात्म्याचं चिंतन केल्याच्या नंतर श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या जीवनामध्ये त्या प्रभू परमात्म्याला आळवत्या वेळेला खऱ्या अर्थानं त्या पांडुरंग परमात्म्याचं ध्यान केल्याच्या नंतर आता वसंत पंचमी हा तुकाराम महाराजांचा येण्याचा दिवस आणि तुकाराम बीज हा तुकाराम महाराजांचा जाण्याचा दिवस. बीजेचा दिवस आला महाराज, तुकाराम बीजेचा दिवस. देहू परिसरामध्ये वाऱ्या हाती ती बातमी पसरल्या गेली. जगद्गुरु तुकोबरायांना घेण्यासाठी विमान आलं, जगद्गुरु तुकोबरायांना घेण्यासाठी देव आले आणि सगळ्या देहू परिसर असणारा त्या जगद्गुरु तुकोबराय ज्या ठिकाणी भजन करत होते, ज्या ठिकाणी नामस्मरण करत होते, त्या ठिकाणी तुकोबरायांनी येऊन उभा राहिलो आणि जगाचा मालक महाराज तुकोबरायांना घेण्यासाठी कितीतरी वेळापासून उभा असावा. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोल
ओला भीतो वाढवेळ झाला ओ बाबा वाढवेळ झाला ओ बाबा ओ बाबा अनेक वेळापासून जगाचा मालक उभा आहे तुकोबरायांना घेण्यासाठी. देव आले होते महाराज, देव स्वतः देव आले. जगाच्या मालकानं तुकोबरायांना आपल्या पुष्पक विमानामध्ये बसण्याची वाट पाहावी. काय विलक्षणता आहे, काय अधिकार आहे तुकोबरायांचा. आणि जगद्गुरु तुकोबरायांनी सगळ्यांना विचारावं, चला आता कोणीच नाही म्हटलं, हो म्हटलं नाही, सगळे नाहीच म्हटले. आणि ज्या वेळेला पुष्पक विमान पाहिलं, दिव्य असणारं प्रभू परमात्म्याचं स्वरूप पाहिलं, सगळ्यांना तो हवा असा वाटला महाराज बर का. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळी व्हावा पांडुरंग. प्रत्येकाला हवा असा वाटला महाराज. देव आहे महाराज. आणि जगद्गुरु तुकोबरायांचा असणारा तो प्रसंग जवळ आला ज्या वेळेला जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबरायांचं वैकुंठ गमन झालं. उजवा हात माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी त्या जगाच्या मालकाच्या हातात द्यावा आणि असणारा डावा पाय त्या पुष्पक विमानामध्ये ठेवावा. त्या जगद्गुरु तुकोबरायांनी म्हणावं, अभंगाचं पहिलं शेवट तो भला, 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 शेवट तो भला माझा बहु गोड झाला. तुकोबरायांच्या जीवनात क्रांती झाली. मग देवानं आपला हात हातामध्ये घ्यावा यापेक्षा शेवट गोड कोणता? देवाचा साक्षात्कार व्हावा यापेक्षा शेवट गोड कोणता? नवे नवे देवाचं भजनात आपण भजनानंद व्हावं याच्यापेक्षा शेवट गोड कोणता? तुकोबराय म्हटले शेवट तो भला माझा बहु गोड झाला.
माझा शेवट गोड झालेला आहे महाराज. आणि एक लक्षात असू द्या, शेवट गोड होण्याकरता तो व्यक्ती हयातीत जिवंत असावा लागतो बर का. हा काय महाराजांचा वैकुंठ गमन झाल्याच्या नंतरचा अभंग नाही. महाराज वैकुंठाला जात असताना तुकोबरायांच्या जीवनातील क्रांती देवानं नेण्यासाठी यापेक्षा शेवट गोड कोणता. आणि जगद्गुरु तुकोबराय त्याचं कारण होतं महाराज, तुकोबरायचे भजन तेवढं पॉवरफुल होतं. तुमचं आमचं भजन तेवढं पॉवरफुल राहिलं. पहिले खूप गोड भजन होते महाराज. काय वारकरी चाली होत्या ते मंडळी सगळे वारकरी चाली म्हणणार आहे. हा, ज्याचे गरजता पवाडे कळी काळ पाया पडे. अरे काळ सुद्धा पाया पडतो त्याचं जर नामस्मरण मनापासून केलं. त्या काळाला हलवण्याची ताकद त्याच्या चिंतनात आहे महाराज, त्याच्या नामस्मरणात, त्याच्या भजनात आहे. नाहीतर आम्ही महाराज त्या वरखेडच्या वरखेड देवीचं तिकडे मागच्या नवरात्रात कीर्तनाला गेलो होतो. लक्ष देऊ नाही, तिकडं पण भजन म्हणत होते लोक, पण ते आराध्याची भजन होती. एक जण असं भारी म्हणलं का नाही, ते म्हणे वाकडी टोपी तिरच्या बांधावरी ग, देवीची नजर शिंगाड्या बोकड्यावरी. तिला काय करायचं महाराज शिंगाड्या बोकड्या. भजन असावं, त्या भजनामध्ये प्रेम असावं, आणि त्या प्रेमातून निर्माण झालेल्या भजनाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला देवानं भेट द्यावी. विठाला कारण या सत्तेमधून, या मृत्यूच्या सत्तेमधून वाचवण्याचं साधन, तारण्याचं साधन एक भजन सोडता जगात काही नाही, काहीच नाही महाराज. तुम्ही म्हणाल महाराज लय पैसे आहेत आमच्याकडे, एवढे पैसे काय सांगाव, त्या पैशाला पार उधायला लागलं. एवढे पैसे आहेत महाराज, काय नाही. यमराज जर आला तर 1-2 कोटी रुपये देऊ आणि भाऊ आपली तारीख बदलून घेऊ, सरळ सरळ सरळ. ते चालणार नाही महाराज. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तैयम आज्ञा, मग तेथे नचले काही. वा वा, तेथे नचले काय महाराजांचं नाट आहे. महाराजांनी 4 गोष्टी महत्वाच्या सांगितलेल्या आहे बरं का. कोणत्या 4 गोष्टी? हस्तो पवित्रो यदि दान पुण्य, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठो पवित्रो यदि नाम घोष, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हाताचं भूषण कशात आहे? हाताचं भूषण लोकांचे भांडणं लावून देण्यात आहे, याच्यात नाही. हस्तस्य भूषणम दानम तद्दानम सात्विकम स्मृतम. गीताकार वर्णन करता, अरे हाताचं भूषण दानात आहे. उजव्या हातानं केलेलं दान डाव्या हाताला माहिती होता कामा नये. आपण सप्तेची पावती 100ची फाडी दो, पण तालुक्यात तिचं स्टेटस ठेवतो महाराज. विठाला विठाला 100 रुपये पावतीला द्या ना, सारं घरदार जेवाय ना. कालाच्या दिवशी सगळं घर जेवायला आल्याच्या नंतर उरलेलं असणारं मटेरियल तांब्यात वाढून नेणार घरच्या कुत्र्याला, आणि 4थ्या दिवशी सप्ताह झाल्यावर हिशोब मागायला येणार. उरलेलं काय केलं, उरलेले कुठे, त्याला सांगायचं येतोय 100, तू घरी जाय, हे 100 तो बँकेत टाक, उरलेल्याचा आम्ही गोंधळ घालू. विठाला काय चौकशा करता तो लोक घेण्यान देण्याचे. तुमच्या करता इथं चांगले निर्णय देणारेच लोक आहेत महाराज, वाईट तर काय कोणी ठेवणार नाही. आणि या लोकांना आता मी मगाशी बोलून गेलोय, भजनी मंडळाचं महाराज लय आगाध उपकार आहेत बरं का. हे लोक जर नसते ना महाराज तर गावगावचे सप्ती सुद्धा बंद पडले असते. यांनी टिकवलं महाराज, त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. आपण आणि एक मी प्रत्येक ठिकाणी काशीनाथ महाराज आवर्जून सांगतो, गावच्या तारखा घेण्याकरता ह्या भजनी मंडळाकडेच असल्या पाहिजे. विठाला विठाला अनेक प्रकारचा परमार्थ टिकवण्याकरता ह्या लोकांचं महत्वाचं योगदान आहे महाराज, त्यांना विसरता कामा नये. आणि म्हणून एक लक्षात असू द्या, त्या काळाच्या ठिकाणी पैसा उपयोगाला येत नाही.
त्या काळाच्या ठिकाणी संपत्ती उपयोगाला येत नाही, त्या काळाच्या ठिकाणी सत्ता उपयोगाला येत नाही. नाथबाबांचं भागवतातली मला एक ओवी आठवते तात्या. विठाला विठाला बाबांनी वर्णन करावं. नरदेहाचा आयुष्य क्षण न देता मिळता कोटी सुवर्ण, ते म्या नासिले संपूर्ण आपण या आपण नाडिले. नाथ महाराजांचं वर्णन आहे. नरदेहाचा आयुष्य क्षण न देता कोटी सुवर्ण, ते म्या नाशिले संपूर्ण आपण या आपण नाडिले. विठाला 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 विठाला. अरे किती द्या त्याला, त्याच्या पुढे सत्ता चालणार नाही महाराज. कारण तो काळ तुमच्या आमच्यावरती टपू नये. घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. घडोघडी वाट पाहतो महाराज. आता तुम्ही जसे घडोघडी वाट पाहता कायची, तसे खरं बोलले महाराज. कीर्तन संपायची. विठाला विठाला आता ना त्यांनी खरं सांगितलं आहे की नाही. घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. हा अवकाश साध्य करून घेण्याकरता तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रयत्न परमार्थाचा जर असेल तर तुमच्या आमच्या जीवनात परमार्थ घडेल. विठाला काय आपल्याला नरदेह मिळाला दादा, खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. कोणाला पण नाही बरं का हा नरदेह. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संग पुरुषो यदा वहित, अज्ञान हेतुकृत मोह मदांधकारम नाशमिदायहि तदोदयेति विवेकाः. अनंत जन्माचं भाग्य उदयाला आल्याच्या नंतर सतशास्त्राचं श्रवण घडतं, साधूची संगत घडते, ग्रंथाचं पठन होतं आणि चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहिल्याचा फायदा. तदोदयेति विवेकाः. त्याची बुद्धी विवेक बुद्धी म्हणून प्रख्यात होत असते. तुमच्या आमच्याकडे प्रत्येकाकडे विवेक बुद्धी महाराज, परंतु आपण त्या बुद्धीचं उपयोग चांगल्या कामाकरता न करता तो अन्य कामाकरता जास्त करून राहिलो, त्यामुळे तुम्हाला आम्हाला दुःखाला सामोरं जावं लागतं. विडाला तिची उंची जर तुम्हाला लक्षात घ्यायची असेल तर जरासं हरिपाठामध्ये चला. ज्ञानोबरायांचं चिंतन आहे. बुद्धीचे वैभव अन्न नाही तुझे, एका केशवराजे सकळाचे, एका केशवराजे सकळाचे, एका केशवराजे सकळाचे. वैभव नाही तुझे, एका सांगितलं ज्ञानोबरांनी. अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. त्या भगवंताच्या नामस्मरण घेणं, त्याचे विचार बुद्धीमध्ये येणं, यापेक्षा बुद्धीचं वेगळं वैभव नाही. आणि म्हणून एक लक्षात असू द्या, जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनात आणि बुद्धीमध्ये फक्त भजन होतं. म्हणून तुकोबराय स्वतःच्या जिवंतपणी असणाऱ्या अभंगाच्या माध्यमातून अनुभूती प्रगट करतात. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. कळालं महाराज आम्हाला? गेल्या तासापासून शेवट गोड शेवट गोड शेवट गोड सांगून राहिले तुम्ही. हा शेवट गोड होण्याच्या पाठीमाग तुमचा प्रयत्न काय? अभंगाचं द्वितीय चरण. जय हो.
आलो निजा माहेरा आलो निजा कीमत तालियों से होती है महाराज। अगर ताली कलाकार को योग्य वक्त पर आ जाए तो उसकी जो हिम्मत होती है वो और भी बढ़ जाती है। एक लक्षात असू द्या, कलाकारांना जर एखादी चांगली चाल एखादं चांगलं प्रमाण म्हटलं, आपल्याला येत नाही महाराज ते, पण आपण टाळी वाजवून त्याची दाद देऊ शकतो। एखादी सुंदर ज्ञानोबरायांची उभी गेली, आपल्या पाठ नाही महाराज ती, पण आपण तिची टाळी वाजवून दाद देऊ शकतो। 4092 दृष्टांत ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत सांगितलेले। ज्या संसाराकरता तुम्ही आम्ही रात्रंदिवस धडपड करतो त्या संसाराची अनेक उदाहरणं अनेक प्रमाण तुमच्या आमच्या पाठ आहेत, परंतु संसार कसा आहे याचं छोटंसं उदाहरण तुमच्या समोर ठेवतो आणि पुढे चालतो। ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिला बरं का काशीनाथ महाराज। ज्ञानोबराय चिंतन करतात। ज्ञानोबरायांनी सांगितलं कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत, कडक, त्या कडक उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एका उंदराला ऊन लागलं महाराज। ऐकताना तुम्ही सगळेजण, कोणाला ऊन लागलं? जालू मामा, उंदराला ऊन लागलंय आणि ते उंदीर सावलीच्या शोधामध्ये सैरावैरा पळायला लागले। बऱ्याच ठिकाणी उंदीर पळत होतं, भरपूर पळालं ते उंदीर, लय पळलं महाराज। करजगाव, पानेगाव, शिरेगाव, खेडलं, नेवासा, निंभारी, लय पळलं। पळता पळता त्या उंदराला एका ठिकाणी सावली पण सापडली, पण ती सावली होती एका नागाच्या फणीची। कशाची होती? कशाची होती? नागाच्या फणीची। आता बसलेल्या श्रोत्यांना प्रश्न आहे माझा, त्या उंदराला त्या नागाच्या फणीची सावली खरी आहे का बरी आहे? बोला, चला उरका पटकन, कोण बनेगा करोडपती? महाराज, त्या उंदराला त्या नागाच्या फणीची सावली खरीही नाही बरीही नाही। कोणाला ओवी आठवते का? लय दळणवळणातली ओवी महाराज, मी सहज उदाहरण आठवलं म्हणून दिलं। वा वा वा, टाळी वाजवा एकदा। ज्ञानोबराय चिंतन करतात, आहे असो आघवी बोली का सर्प फणीची सावली, ती शीतल होईल केतुली मूषकासी। मूषक म्हणजे उंदीर। ज्ञानोबरायचं चिंतन आहे महाराज, हे असो आघवी बोली
सांग पा सर्प फणीची सावली ती शीतल होईल केतुली मूषकासी विठाला. अरे ज्ञानोबरायांना त्या उंदराचं सांगायचं नाही, ज्ञानोबरायांना या उंदराचं सांगायचंय. हा जीवरूपी उंदीर संसार रूपी नागाच्या फणीच्या खाली सुखाची अपेक्षा करतोय. किती पळाला म्हणजे या संसारातून सुख मिळेल. मग कितीतरी प्रमाणात देता येतील. दुःख बांधवडी दुःख बांधवडी हाय हा संसार, दुःख बांधवडी हाय हा संसार, हाय हा संसार, दुःख बांधवडी हाय हा संसार. सुखाचा विचार नाही कोटे, सुखाचा विचार नाही कोटे, सुखाचा विचार नाही कोटे, सुखाचा विचार नाही कोटे, दुःख बांधवडी हाय हा संसार, 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 हाय हा संसार, हाय हा संसार. या संसाराच्या माध्यमातून दुःख होतं. तुकोबरायांना सुद्धा झालं, जगद्गुरु तुकोबरायांना सुद्धा दुःख झालं. या संसारामध्ये दुःख होते म्हणून गुरुनाम गुरु वैकुंठवासी ब्रह्मभूत बाबा अखंड ब्रह्मचार्य व्रताचं पालन करून महाराजांनी त्या ठिकाणी ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरी मंदिराची सेवा केली. जगाच्या पाठीवरती महाराज आपली इस्टेट आपल्या पूर्वजांना, आपल्या लेकरा बाळांना, आपल्या पोरायला देणारे बाप तुम्ही अनेक पाहिले. पण या तालुक्यातलं एक असं दिव्य उदाहरण आहे की जगाचा संसार सुखाचा होण्याकरता आपल्या इस्टेटीची राख रांगोळी करणार जर महात्म्य कोणतं असेल तर ते गुरुवर्य बाबा आहेत. हे विसरता कामा नाही तुम्हाला, हे लक्षातच ठेवायचं तुम्ही. आणि म्हणून आता माग पूजनीय बन्सी महाराज तांबेंची पुण्यतिथी झाली. ज्ञानेश्वर मंदिरात फार मोठा सोहळा झाला. संतांची पुण्यतिथी झाल्याच्या नंतर आपण पुण्यस्मरण का करतो महाराज? त्यांच्या जाण्यानं ती तिथी पुण्यवान होत असते, हे लक्षात ठेवा. त्या दिवसाला त्यांचं श्राद्ध का करायचं असतं? तो दिवस त्यांचा जाण्याचा असतो. अंतःकरणामध्ये असंख्य प्रकारचे श्रद्धा कर्म अंतःकरणात ठेवून त्यांच्याविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करणं म्हणजे श्राद्ध आहे. माग बाबांची पुण्यतिथी झाली. आणि एक सांगतो मी तुम्हाला महाराज, संताची जर पुण्यतिथी झाली ना महाराज, काशीनाथ महाराज संताची पुण्यतिथी, तर देव असा गदगद होतो बरं का. एवढा संतांच्या पुण्यतिथी इतका देवाला आनंद कशातच नाही महाराज, कशातच नाही. संतांच्या पुण्यतिथीला देव इतका महत्व देतो. किती देव सारावे परते, संत पुजावे आरते, संत पुजावे आरते, संत पुजावे आरते, देव पुजावे आरते, संत पुजावे आरते, संत पुजावे आरते, संत पुजावे आरते, संत पुजावे आरते, देव सारावे परते, संत पुजावे आरते, संत पुजावे आरते, आरते संत पुजावे, देव सारावे परते, संत पुजावे आरते, संत पुजावे आरते, संत पुजावे आरते, आरते. गोड चाल गायली महाराजांनी. देव सारावे परते, संत पूजावे आरती. देव आपल्या घरात असत आणि संत जर दारात आले तर देवाला माग सारायचं सांगितलं, संताचं पूजन करायचं सांगितलं. कारण हा मार्ग तुम्हाला आम्हाला संतांनी दिला.
हा सगळा जो मार्ग आहे महाराज, हा सगळा संतांचा असणारा आश्रयित मार्ग आहे. आणि म्हणून त्या संबंधानं आपण ही सेवा करत आहोत. बऱ्याच गोष्टी महाराज सांगितल्याच्या नंतर अंतकरणामध्ये जिज्ञासा तयार व्हावी लागते. देवाविषयी प्रेम तयार झाल्याच्या नंतर तुकोबरायांचं गोड उदाहरण तुमच्या समोर ठेवलं. जगाचा मालक तुकोबरायांना घेण्यासाठी आला. तुकोबराय म्हटले, शेवट तो मला माझा बहु गोड झाला. प्रयत्नही केला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. देव भेटला महाराज, देवानं आमचा स्वीकार केला, देवानं आमचा अंगीकार केला. या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर देवाच्या असणाऱ्या हृदयामध्ये आम्ही जागा केली. आणि जागा हृदयामध्ये झाल्याच्या नंतर परिहार झाला. अवघा दुःखाचा मागील अनंत जन्माचं दुःख भोगत आम्ही इथपर्यंत आलो होतो. त्या प्रत्येक दुःखाचा परिहार झाला. आम्ही आमच्या माहेरापर्यंत गेलो. जाईन मी आता आपुल्या माहेरा, निरोप या संस्था हाती निरोप या संस्था हाती आला. तुकोबरायांनी म्हणावं, जाईन मी आता आपुल्या माहेरा, निरोप या संता हाती आला. संतांच्या हातातून जर निरोप येत असेल आणि संतांनी सांगितलेलं जर तुम्ही आम्ही नसल ऐकत महाराज, तो निरोप संतांनी धाडलेला आहे महाराज. संतांचा निरोप हा दिव्य असतो. संतांच्या निरोपानं तुमच्या आमच्या जीवनाचं कल्याण होणार असतं. अहितापासून काढीती, अहितापासून काढीती, हित देऊनी वाढविती. आपलं जे अहित त्यापासून संत तुम्हाला आम्हाला बाजूला करतात. आपल्या हिताचं काय, आपलं चांगलं काय, आपलं वाईट काय. प्रत्येकाच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टीचा न्याय निवडा जर कोण करत असेल तर त्यांना संत असं म्हणतात. विठाला म्हणून हा निरोप संतांच्या हातून आलेला आहे. आणि संतांनी स्पष्ट सांगितलं बरं का, संतांचे स्पष्ट शब्द आहेत महाराज, काशीनाथ महाराज. संतांनी स्पष्ट सांगितलं, आम्ही आणलेला निरोप तुमच्यापर्यंत पोहोचत करण्याचं पोस्टमनचं काम आम्ही करणार आहोत. परंतु आम्ही सांगितलेलं जर तुम्ही नाही ऐकलं तर त्यामध्ये आमच्या बापाचं काही जाणार नाही. ते जाईल कोणाचं तर ते सगळं तुमचं आमचंच जाईल. नाथ महाराज गोड वर्णन करतात. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा. बोली बोले तो देखा पिंगला महारानी, ओ देवला फिरविता तुम डुकाईका, देवला फिरविता तुम डुकाईका, देवला फिरविता तुम डुकाईका, देवला फिरविता तुम डुकाईका, होईका होईका होईका. हरि बोल पिंगला महारानी, बोली बोले तो